काय दिसतो रिझल्ट असतो मला? कॅनेपी पण म्हणजे म्हणजे चांगले आहे झाडाची, हा. आणि झाडाच्या साईज म्हणजे फळाची साईज पण बघू शकता की स्ट्रोक बघा किती मोठा. स्ट्रोक पण बघू आणि हे शकता. बघा, हे बघा कुठला स्ट्रोक बघा तुम्ही. आणि सगळा माल हा जो लागलाय सगळ्यात मेन हा. मेन गाडीला माल मेन काढायला लागलेला आहे. शेंड्याचा माल एकदम मोठा मोठा जो काय हा, तुमचा वाला. बरोबर आहे. म्हणजे 70% माल तुमचा हा स्टंपवर स्टंपला लागलेला मेन आहे. स्टंपवर. पण तो साईज चांगली झालेली आहे. आज इकडे बघा तुम्ही, हे बघा तुम्ही आता इकडे बघा. सर सर बघू शकतो आपण, म्हणजे जर सगळं झाड जर बघितलं प्रत्येक झाड एक किमान 60, 65, 70 त्याच्या पुढे लोडिंग पुढे लोड. बरोबर आहे की नाही? असं कोणतं झाड वाटत नाही मला किंवा 50, 60 किंवा 30 झाड असेल, नाही नाही बरोबर आहे की नाही? नाही. सरासरी एक 60, 70 70 लोडिंग पुढे, आहे हा, आपलं, loading. बरोबर आहे की नाही? साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचा नाव आणि ऍड्रेस सांगा ना. माझं नाव विश्वजित पोबासाहेब गोडके, हा. राहणार रुई, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. अच्छा, आता आपला हा डाळिंबाचा प्लॉट बघतोय. हा. साधारण सगळे झाड किती आपल्या डाळिंबाचे? आपली डाळिंबाची ही 400 आहे, ती वरचा प्लॉट हा. आता धरलेला आहे बघा आपण. हा. आणि खाली 400 लावलेले आहे. ओके, खाली 400 ना, हा 400 म्हणजे 800 झाड आहे 800 झाड टोटल. याची व्हरायटी कोणती तुमच्यावाली? आपली साधा भागवा आहे. साधा बघू. साधा भागवा. साधारणतः आज बाग लावून आपले किती दिवस झाले ही झाडं लावून? 13-14 महिने, 12 महिन्याचा बाग धरलेला आहे आपण. बाग धरलेली. हा, बाग धरलेली. जर बागेची आपण झाडाची ग्रोथ जर बघितली, हा. एक पहिली गोष्ट म्हणजे एकदम चांगली तयार झालेली झाडं, झाले. बरोबर आहे की नाही? झालेले आहेत. काडी जर बघितली आपण सर जवळ ही जी काडी बघितली आपण, प्रॉपर तयार झाली Proper काडी. तयार झाली. ही बघा तुम्ही, ही बघा किंवा खाली स्टंप बघा, हे बघा पूर्ण एकदम तयार झाली व्यवस्थित. म्हणजे असं कुठंही बाबा कवळा किंवा काय असं वाटत तसं नाही वाटत. बरोबर आहे. सर सर बघू शकतो आपण, म्हणजे जर सगळं झाड जर बघितलं प्रत्येक झाड एक किमान 60, 65, 70 त्याच्या पुढे लोडिंग पुढे लोड. बरोबर आहे की नाही? असं कोणतं झाड वाटत नाही मला किंवा 50, 60 किंवा 30 झाड असेल, नाही नाही बरोबर आहे की नाही? सरासरी एक 60, 70 लोडिंग आहे आपलं, loading. बरोबर आहे की नाही? काय केलं थोडस याला सांगा ना मग तुम्ही आम्हाला. त्याला आपण पहिल्यापासून म्हणजे SBT ची ट्रीटमेंट केलेली आहे. कधीपासून साधारणतः? म्हणजे माल धरल्यापासून म्हणजे बाग धरल्यापासून भेटी वापरला. SBT वापरलेला आहे आपण. आता साधारणतः पहिलं पाणी देऊन म्हणजे इतर मारून हा. प्लॉटला दिवस किती झाले 2 महिने झालेले आहेत. टोटल? 65 दिवस झालेले आहेत. आज 65 दिवस झाले. 65 दिवस. बरोबर आहे की नाही? हा, बरोबर. तेव्हापासून आतापर्यंत याला एसबीटी तुम्ही काय काय वापरलं? SBT वरच आपण कृषी धन, हा बायो NPK, हा. ग्रीन भूमी, हा परत प्रोम, हा हे असं म्हणजे खत वापरलेले पोटॅश वगैरे वापरलं, पोटॅश वापरलेले. सॉइल वगैरे वापरलं. वापरले. काय दिसतो रिझल्ट असतो मला? कॅनेपी पण म्हणजे म्हणजे चांगले आहे झाडाची, हा. आणि झाडाच्या साईज म्हणजे फळाची साईज पण बघू शकता की स्ट्रोक बघा किती मोठा. स्ट्रोक पण बघू आणि हे बघा, हे बघा कुठला स्ट्रोक बघा तुम्ही. आणि सगळा माल हा जो लागलाय सगळ्यात मेन गाडीला माल मेन काढायला लागलेला आहे. शेंड्याचा माल एकदम मोठा मोठा जो काय तुमचा वाला. बरोबर आहे. म्हणजे 70% माल तुमचा हा स्टंपवर Stump लागलेला मेन आहे. स्टंपवर. पण तो साईज चांगली झालेली आहे. आज इकडे बघा तुम्ही, हे बघा तुम्ही आता इकडे बघा, जे तुम्ही एसबी ट्रीटमेंट वापरली हा. हे तुमचा खर्च किती झाला असं आतापर्यंत? म्हणजे आतापर्यंत म्हणजे बाग धरल्यापासून आतापर्यंत. SBT 60,000 रुपये झाला असेल म्हणजे बाग धरल्यापासून. आणि सगळ्यात मेन साहेब आज जी कंडिशन बागेची काय वाटतं तुम्हाला? अतिशय म्हणजे चांगल्या प्रकारची कंडिशन आहे. का तर SBT वर आपण ऐकलं होतं बरेच युट्यूबला ही व्हिडिओ, ती बघूनच आपण ट्रीटमेंट करायला चालू केली. बागेची हा, बागेची. असं बागा बघितलं भरपूर ठिकाणी. बघितल्या आम्ही सांगोल्याच्या साईट पण गेलतो, तिकडे पण बागा बघून आलतो आपण. SBT च्या? हा, SBT च्या कशा वाटल्या बागा त्यावेळेस तिकडच्या? बागा एक नंबर होते तिकडे. बरं, आणि आज काय वाटतं तर तुम्हाला बाबा? नाही, बागाचं कंडिशन एक नंबर आहे. साईज पण म्हणजे झाडाला म्हणावा असा माल पण आहे. 70-80 लोड हा, भरपूर झाला भरपूर. पहिल्या वर्षी हिशोबाने. हा. बरोबर आहे की नाही? हा. आणि साईज पण चांगली होत चाललेली आहे हो, चालले. बरोबर आहे की नाही? हा. तुम्ही बेसोलस कुठे इथं घातला ना? या- इथं 2 डिपर खाली Dipper खाली घातलेला. ना? हा, ड्रिपर खाली घातलेला. इथं हा, इथं डिपर खाली घातलेला. इथं इथं बघा जरा. इथं घातलेलं. तुम्ही पांढरी मुळी हा, पांढरी मुळे. बघा हे सगळं. पांढरी मुळे तुमच्यावर पूर्ण इथं वरच्यावर आलेले हा, वरच्या वेळेस आलेला आहे सगळं. आपण बघितलं बघा डोस. हे बघा. आणि इकडे खाली डोस हा, हे डोस आहे काळा. ओके, म्हणजे प्रॉपर ट्रीटमेंट झाली याला. हा, प्रॉपर ट्रीटमेंट झालेलं आहे. दुसरं काय सांगा सर, जे आपले शेतकरी मित्र आहेत हा. पूर्ण म्हणजे महाराष्ट्र असो किंवा आजूबाजूचा असो, त्याकडे काय सांगू शकता बाबा डाळिंब शेतीबद्दल किंवा मग आपली एसबीटी बद्दल? आपली SBTचं प्रोडक्ट ही म्हणजे चांगल्या प्रकारे काम करतात. का तर आपण बऱ्याच म्हणजे औषधं फवारली ही डायरेक्ट लगेच फवारल्या रिझल्ट घेतलेला आहे आपण. आता समजा निमकरण असेल, निमकरण जर फवारलं तर म्हणजे माशीला पण अडचण आलेली नाही ह्याच्यात, त्या प्लॉट मध्ये पूर्णपणे? हा, पूर्णपणे काहीच आलेलं नाही. हा. आपल्याला तुम्ही सॉइल किती सोडला असं आतापर्यंत? सॉइलचे आपली 2 कॅन झाले असतील. 2 कॅन? हा, 2 किती लिटरचे? 20-20 लिटर. त्याच्या मुळीवर फासून दिसते. हा, त्याच्यामुळे मुळीत आपल्या पांढरी मुळी सगळी वरती व्हाईट, बरोबर आहे की नाही? वरी झालेले. आपटे पण चांगली फास तुमच्यावाला. आणि हे बघा तुम्ही, हे बघा. पूर्ण आणि जमीन मोकळी बघा तुम्ही किती आहे. इकडे बघा ती मुळी बघा, ऍक्टिव्ह बोलतो सगळे.
साहेब बाकी कुठं तुम्हाला पाकळी करपा कुठं काय तुम्हाला तसलं काही दिसत नाही आपल्याला. काय वाटतं तुम्हाला नाही काही थोडं पानं कॅनोपी पण फ्रेश वाटते. हिरवेगार आहे बघा तुम्ही. हिरवे. आणि दुसरा मुद्दा कुठं तुम्हाला डिफिशियन्सी वाटते का नाही कुठेच नाही झाडा वाट बाबा साहेब झाड पिवळं पडले झाड नाही. काही मर झाली वर काही तसं काही दिसत नाही. शेतकरी तुम्ही काय सांगू शकता एसबीटी बद्दल की माझं शेतकऱ्यांना एक सांगणं आहे की एसपीटीचं प्रोडक्ट वापरलं हा. तर भविष्यात तुम्ही सक्सेस व्हाल. थोडं क्षेत्र वापरून बघा पहिल्यांदा हा. तुमचं 2 एक एकर एकर माणसाने 1 एकर वापरा हा. आणि तुम्ही प्रयोग झाला 1 एकर वरती बरोबर आहे. तुमच्यानुसार ते खालचे 2 शेतकरी वाढले हा बरोबर गोलवड आहे. साईडला गोलवड साईडला. बरोबर आहे की नाही वाढले रिपोर्ट चांगला आणि कमी खर्च कमी खर्चामध्ये. ओके जसं तू कंटिन्यू continue सरांची तुम्हाला प्लॉटला एक 10 ते 12 दिवसाच्या आत म्हणजे विजिटला येते सर. मार्गदर्शन कसं सरांचं सरचं एक नंबर मार्गदर्शन आहे आणि पहिल्यापासून आपण म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे केलेलं आहे. प्लॉट प्लॉट बस हे केलेला आहे. ओके ठीक आहे धन्यवाद सर काही अडचण नाही तुमचा मोबाईल नंबर सांगा माझा मोबाईल नंबर 84 68 97 42 45. धन्यवाद